हॅलो, हाय. तर चला वळूयात आजच्या भागाकडे. कथा खूप इंटरेस्टिंग होत होत चालली आहे. तर सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 131. प्रियाचे डोळे भरून आले होते. तिने तो गजरा आपल्या नाकापाशी नेला आणि डोळे मिटून तो सुगंध श्वासात भरून घेतला. तिला जाणीव झाली होती की शिवमने फक्त गजरा आणला नव्हता, तर त्यांनी 2 महिन्यांपासून साचलेला आपला सगळा अभिमान बाजूला ठेवून प्रेमाची एक साथ घातली होती. तो पुरुषी अहंकार बाजूला ठेवून तिला हे सांगण्याचा प्रयत्न केला होता की मी तुला विसरलेलो नाही. प्रियाची मम्मी तेवढ्यात तिच्या खोलीत आली. प्रियाचे ओले डोळे आणि हातातला गजरा पाहून त्या शांतपणे म्हणाल्या, काय ग प्रिया, खूप छान सुगंध येतोय. गजऱ्यांचा जावई बापूंनी आणलाय ना वाटतं. प्रियाने पटकन आपले डोळे पुसले आणि म्हणाली, हो मम्मी. पण काय? पण काय? तेवढ्यात प्रियाची मम्मी खोलीत आली. प्रियाचे डोळे आवले होते आणि हातातला गजरा पाहून त्या शांतपणे म्हणाल्या, काय ग प्रिया, खूप छान सुगंध येतोय. गजऱ्यांचा जावई बापूंनी आणलाय वाटतं. प्रियाने पटकन आपले डोळे पुसले आणि म्हणले, हो मम्मी. पण काय उपयोग ग? इतकं बोलले आबासाहेब, पण एकही शब्द स्वतःहून माझ्याशी नाही बोलले ग. आणि चुकी झाली म्हणून पण म्हणाले नाहीत. मम्मी हसून म्हणाल्या, अगं वेडे, पुरुष जात अशीच असते. त्यांना सॉरी म्हणायला जमत नाही, पण त्यांच्या कृतीतून ते सगळं बोलून दाखवतात. जो माणूस एवढ्या दूर दूर असूनही 2 महिने लांब राहूनही तुझी आवड विसरला नाही, त्यांच्या मनात तुझ्याबद्दल किती प्रेम असेल याचा विचार कर. हा गजरा असेल. गजरा म्हणजे त्यांची माफीच आहे ग. प्रिया गप्प झाली. तिने आरशात स्वतःला बघितलं. मगाशी तिला तिच्या एका शब्दावर बाजूला झालेला तो शिवम आठवला. तिने तो गजरा हळूच आपल्या केसात माळला. गजऱ्याच्या सुगंधाने तिचं मन आता हळवं झालं होतं. तिने आपला फोन हातात घेतला. कितीतरी वेळा ती शिवमच्या नंबरकडे बघत राहिली. मनात विचार आला, एक फोन करावा का, की मेसेज टाकावा. दुसरीकडे वाटेवर असलेला असलेल्या शिवमची गाडी चालताना सारखा आरशात बघत होता तो. त्याचं मन अजूनही तिथेच अडकलं होतं. त्याला वाटलं होतं की प्रियाने एकदा तरी फोन करावा किंवा किमान गजरा आवडला एवढं तरी सांगावं. पण तिने फोन केला आणि याने आवाज न आल्याने उचलला नाही. रात्रीची वेळ झाली होती, पण दोघांच्याही डोळ्यांतून झोप उडाली होती. एका बाजूला मोगऱ्याचा सुगंध होता, तर दुसऱ्या बाजूला भेटीची ओढ. आता उद्याचा दिवस या नात्यात कोणता नवीन सुगंध घेऊन येणार होता हे फक्त काळच सांगणार होता. आणि खूप छान वळण यांच्या आयुष्यामध्ये या 2 मुलांमुळे येणार होतं. पण आता तिनं न राहून रात्रीच्या वेळी फोन केला घरी. खूप सगळ्या गप्पा मारल्या आणि म्हणाले, अहो आबासाहेब यांना पाठवा ना. पाठवता का मला नेण्यासाठी? ते म्हणाले, हो नक्कीच, उद्या सकाळी आवरून ठेवा, ते येतील. असं म्हणून फोन ठेवला. त्यांनी शिवमराजे डेअरी फार्मवर आल्यावर सांगितलं. तर तो जरा लटक्या रागात म्हणाला, नाही आबासाहेब, मला माफ करा, पण मला वेळ नाही आता. असं म्हणून तो त्याच्या रूम मध्ये निघून गेला. अपेक्षा त्याला पण होती की तिला घेऊन यावं, पण नाही. तिने असं काहीतरी बोलली होती की त्याच्यामुळे तो रागारागात निघून आला होता. सकाळी सकाळी अस्मी जी फिरायला गेली होती चैतन्यसोबत, तीही आली. पण तिला तर माहितीच नव्हती की प्रिया वहिनी इथे नाही म्हणून. आबासाहेबांनी शिवमचा नकार प्रियाला कळवला, तर ती खूप खूप नाराज होत रडायला लागली. तर आबासाहेब म्हणाले, हे बघा लाडूबाई, तुम्ही रडू नका बरं. हवं तर आम्ही येतो तुम्हाला नेण्यासाठी. आणि हे ऐकलं अस्मीने आणि शिवमने, दोघांनीही. ती म्हणाली, काय झाले आबासाहेब? आणि त्यांनी अस्मीला सगळं सांगितलं. तसं तिनं तिच्या दादाला म्हणाली, हे बघ दादा, तू हे सगळं माझ्यासाठी केलं होतं ना, पण वहिनी माझ्यामुळेच गेली आहे ना, सांग ना. तो म्हणाला, नाही ग अस्मी, तसं काही नाही. ते तर असंच गेले आहे. पण आता
अस्मीला तर तसंच वाटलं होतं. ती म्हणाली, "हो का? मग लाव बरं माझ्यासमोर वहिनीला फोन." तो जरा कुसमित करत हसून म्हणाला, "हो, हे काय लावतो लगेच." असं म्हणून फोन लावला तर तिने स्पीकरवर टाकला. पण 2-2 रिंग 2-3 रिंग वाजल्या तरी तिनं फोन उचलला नाही. पण आता शिवमला काळजी वाटायला लागली होती, की अस्मीसमोर आपण खोटं ठरतोय की काय? का तर तिनं त्याने लावलेला फोन जवळपास 2 महिने उचलून उत्तर सुद्धा दिलं नव्हतं, की मेसेजचा रिप्लाय सुद्धा दिला नव्हता. मग काळजी तर वाटणारच ना. पण नाही, तिचा सगळा राग, आता बदललेला मूड नीट झाला होता आणि तिला वाटत होतं, की शिवमने फोन उचलावं. पण आता त्यानेच फोन केला होता, मग ती उचलणार नाही असं तर होणारच नव्हतं. पण आता जशी शेवटची रिंग वाजली तसा प्रियाने फोन घेतला. ते पण जरा गडबडीत बोलत म्हणाली, "अहो, सॉरी, सॉरी. ते तुमची लाडकी राजकुमारी रडत होती ना? आणि तुम्ही ते ऐकून मला बोलले असता म्हणून वेळ लागला जरा फोन घ्यायला." तर अस्मी त्याला खुणावत म्हणाली, "बोल ना पटकन, बोल." तर तो जरा लांब होत म्हणाला, "काय करतेस?" ती म्हणली, "अहो, हेच विचारायला फोन केला होता का?" तो म्हणला, "हो गं, हेच विचारायचं होतं." आणि आता पुन्हा अस्मी त्याला चिमटा काढत म्हणाली, "मी येतोय म्हण तुला घेण्यासाठी." तसं तो डोकं नाहीमध्ये हलवत नको म्हणाला. तसं आता अस्मीने त्याच्या पोटात जोरात कुद्दा मारत म्हणाली, "मन पटकन." आणि तो खाली वाकून कसं तरी तोंड करून म्हणला, "बरं आवरून ठेवा, आम्ही येतोय नेण्यासाठी तुम्हाला." असं म्हणून फोन कट न करताच खाली ठेवला आणि आता तो खाली वाकून म्हणाला, आई गं आईसाहेब बघा तुमची मुलगी कशी मारते आणि हीच हिचं आता काही खरं नाही. नकचिडी मिरची कुठली?" असं म्हणून तिच्या मागे पळाला. आता हे मजेशीर भांडण तिनं खूप दिवसांनी ऐकून हसू आवरत फोन कट केला. आणि इकडे शिवमने त्यानं तिचे केस पकडून म्हणला, "काय केलं गं? मला चिमटा काढला ना? ठीक आहे. पण गुद्दा पण मारला ना?" असं म्हणून तिला खूप खूप गुदगुल्या करायला सुरुवात केली. पण आता हे असं गोड-गोड भांडण आणि अस्मीचं गोड-गोड हसणं खूप दिवसांनी सगळ्यांनी ऐकलं. तर ती म्हणाली, "ए दादा सोड ना, खूप हसायला येतंय." पण तो काही केला तिला सोडेनाच. ती म्हणाली, "ए दादा सोड नाही तर?" तो म्हणाला तो म्हणाला, "नाहीतर काय?" ती म्हणाली, "नाहीतर तुला माझी मुलगी सून म्हणून देणारच नाही." तसं तो तिचे केस ओढत म्हणला, "तिला तर मी माझ्या घरीच सवय लावतो की नाही बघ." ती मनानेच म्हणेल, "मी मामांचीच सून होणार आहे." इतका जीव लावेन तिला. बस मग तू तशीच. आता हे बोलणं इतकं मजेशीर होतं, हे ऐकून सगळे खूप हसले. ते तोपर्यंत इकडं प्रियाने मम्मी पप्पाला सांगितले, की ती जाणार आहे आज म्हणून. हे येत आहेत म्हणून. ते म्हणाले, "ठीक आहे." लागतो आम्ही तयारीला आणि ते तयारीला लागले. येताना फक्त 2-3 बॅगा घेऊन आल्या होत्या. पण आता इतकं साहित्य वाढलं होतं, की बापरे! चक्क 3च्या 6 बॅगा झाल्या होत्या. आता इकडे वाड्यावरचं वातावरण एकदम आनंदी झालं होतं. का तर त्यांच्या वंशाचे आधारस्तंभ जे अजून छोटे-छोटे होते ते आणि त्यांच्या वाड्याची लक्ष्मी येणार होती. मग स्वागत तर खूप छान होणार तर होतंच. आबासाहेब, आईसाहेब म्हणले, "बरं तुम्ही जा, आम्ही सगळी तयारी करतो." तो म्हणला, "पण आबासाहेब, संध्याकाळपर्यंत कसं होणार सगळं?" ते म्हणाले, "अहो, संध्याकाळपर्यंत सगळं शक्य आहे. तुम्ही फक्त व्यवस्थित जा आणि व्यवस्थित काळजीपूर्वक तुमचे ते 2 गुलाबाची फुलं आणि तुमची ती नाजूक मोगऱ्याची कळी एकदम निवांत घेऊन या. कळलं का?" असं म्हणून सगळे खूप खूप हसले आणि तोही जरा गालातल्या गालात हसला. कारण त्याला तर ओढ होती तिची. मग असं तर होणारच होतं. आणि आज सुद्धा शिवम त्याच ॲटिट्यूडमध्ये गेला. शिवम आपली काळी स्कॉर्पिओ घेऊन प्रियाच्या दारात थांबला. स्टाईलमध्ये गॉगल लावून तो खाली उतरला खरा, पण मनात धडधड होती की प्रिया काय म्हणेल. समोरून प्रिया 2 लहान बाळांना घेऊन आली आणि तिच्या मागे तिचे पप्पा एकामागे एक बॅगा घेऊन बाहेर काढू लागले. पहिली बॅग आली, दुसरी आली, तिसरी आली असं करत करत बॅगांचा खोच पडला होता समोर.
शिवमचा गॉगल नाकावरून खाली घसरला. तो अवाक होऊन म्हणला, प्रिया आपण कायमचं शिफ्ट होतोय की काय ग? अगं 2 महिन्यांपूर्वी तू फक्त 2 बॅग घेऊन आली होतीस, आता हे 6 डोंगरान एवढं बॅग कुठून आणल्यास ग? असं म्हणून तो खूप खूप हसला आणि ती त्याला जरा चिमटा काढत म्हणाली, अहो गप्प बसा, तुम्हाला माहिती का यामध्ये काय आहे? प्रिया पण जरा हसून म्हणाली, तुम्ही येत नव्हतात पण आबासाहेब आईसाहेब येत होते ना. मग अहो त्यात मुलांची खेळणी आहेत, नवीन कपडे आहेत, मम्मीने दिलेला खाऊ आहे. आणि झालं का ओझं तुम्हाला मग? शिवम फुटफुटला. ओझं नाही ग, मला वाटतंय गाडीच्या टपाटावर बांधावं लागेल आता सगळं. आणि सासूबाईंचा दिलेला निरोप घेऊन शिवम कसा बसा तो सगळा खजिना गाडीत कोंबला. एका बॅगेची चेन तर इतकी ताणली गेली होती की शिवमने ती दाबताच आतून एक हसणारं खेळणं मोठमोठ्याने वाजू लागलं. हा हा हा, यू आर सो फनी. शिवम वैतागून त्या खेळण्याकडे बघू लागला आणि प्रियाला तर आता हसूच ना, कारण शिवमला तिने खूप वैताग दिला होता या 2 महिन्यांमध्ये. आता प्रिया पण त्याच्यासोबत पुढे बसली होती. दोन्ही बाळं झोपली होती म्हणून मागच्या सीटवर बेबी स्टँड मध्ये बेल्ट लावून ते निवांत होते. पुढे एकदा रस्त्यात स्पीड ब्रेकर आला तसं तिनं शिवमच्या हातावर हात ठेवून म्हणले, अहो जरा हळू हा, तुमच्या शिवांशीला जास्त आदळआपट सहन होत नाही, खूप नाजूक आहे ती. तो म्हणाला, हो ग, हळूच घेतो. पण नाही, नेमकं चौक होता आणि सिग्नल पडला होता आणि गाड्यांचे खूप हॉर्न वाजत होते. म्हणूनच दोघे पण जागे झाले की प्रिया एक सोबत दोघे तर घेणार कसे ना. तिनं एका एकाला पदराच्या खाली, शिवमला माहित न होता पोट भरवलं आणि एक ठेवलं मागच्या सीटवर आणि एक मांडीवर. तो म्हणला, बघू इकडे आण. ती म्हणली, हो का, हो जमेल का? तो म्हणला, मग का नाही जमणार? तू 11 महिने एकटी सांभाळू शकतेस तर मी सोबत असताना का नाही? त्याचं ते समजुतीचं बोलणं ऐकून प्रियाला खूप खूप छान वाटलं होतं. त्यांचा गाडीतला प्रवास एकदम हसत खेळत पार पडला. वाड्यावर आगमन झालं ते पण फटाक्यांच्या आतिषबाजीतच. खूप छान. संध्याकाळी गाडी वाड्याच्या गेटवर आली. आबासाहेबांनी आधीच वाडा खूप छान सजवला होता. आईसाहेब अस्मी आरतीचं ताट घेऊन उभी होती. शिवम गाडीतून उतरला. त्याचे केस विस्कटलेले होते आणि हातात एका दुधाची बाटली होती तर दुसऱ्या हातात प्रियाची पर्स होती. आबासाहेब हसून म्हणाले, काय काय हो शिवमराजे, फार कुली झालात हो तुम्ही की काय आज? शिवम वैतागून म्हणला, आबासाहेब ही तुमची लाडकी सून नुसत्या बॅगाच घेऊन आली नाहीये तर अख्खं माहेर घेऊन आली असं वाटतंय मला. त्यामुळे माझी ही हालत झालीये. गाडीची डिक्की उघडली तर एखादी बॅग अंगावर पडेल की काय अशी भीती वाटते मला. इतक्यात अस्मीने ओवळायला सुरुवात केली. शिवमने विचारले, अगं मला का ओळतेस तू? अस्मी म्हणाली, नाही दादा, तुझी फजिती बघून वहिनीने तुला कसं निमूटपणे कामाला लावलं ना, त्यासाठी तुला विशेष ओवाळणी घालते रे. सगळे खदा खदा हसू लागले. खूपच सुंदर त्यांची रूम सजवली होती. मुलांमुळे वेगळीच खेळणी वेगवेगळी खेळणी होती, फुगे होते, स्पेशल पाळणा होता. तो दोघांच्यासाठी पुरेसा होता, एवढा मोठा. सगळ्यांनी बाळाला घेण्यासाठी नंबर लावले होते पण अस्मी घेण्यासाठी येत नाही हे पाहून प्रियाने तिला जवळ घेत म्हणले, हे तुमचं नाही म्हणून प्रेम पण देणार नाहीत का भाच्याला आणि भाचीला? ती हसून म्हणाली, हो देणार ना वहिनी. असं म्हणून खूप खूप प्रेमाने दोघांचेही मुके घेतले. रात्र रात्री सगळं आवरल्यानंतर शिवम खोलीत आला तर तो रूम मध्ये आला तेव्हा प्रिया आरशासमोर बसून केसांत तो त्याने गाडीत बसल्यावर दिलेला माळलेला गजरा, मोगऱ्याचा गजरा काढत होती. शिवम हळूच मागे जाऊन उभा राहिला. वातावरण थोडं रोमॅन्टिक होणार इतक्यात शिवम म्हणला, प्रिया खरंच खूप आठवण येत होती का ग? प्रियाने लाजून विचारलं, हो. हो का? मग मगाशी का चिडत होतात त्या बॅगांवरून? शिवमने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, अगं बॅगांचं ओझं तर काहीच नाही ग, पण या 2 महिन्यात तुझ्या आबोल्याने जे ओझं मनावर होतं ना ते आज उतरलंय. प्रियाने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. तेवढ्यात शेजारच्या 6व्या बॅगातून पुन्हा त्याचा हात लागला तसं तेच खेळणं वाजू लागलं. हा हा हा, यू आर सो फनी. दोघेही एकमेकांकडे बघून हसले. शिवम कपाळावर हात मारून घेत म्हणला, उद्या सकाळी ना आधी ह्या खेळण्याची बॅटरी काढतो तुम्ही बघ.
वाड्यावरचा कानाला कोपरा आता प्रियाच्या हसण्याने आणि शिवमच्या तक्रारीने पुन्हा जिवंत झाला होता. आणि असे फनी मुमेंट तर आता यांच्यामध्ये खूप खूप होणार होते. तर आता संध्याकाळी सगळं आवरलं. रात्रीची वेळ होती. वाड्यावर सगळीकडे शांतता पसरली होती. खिडकीतून येणारी चांदण्यांची शीतल छाया खोलीत पडत होती. दोन्ही मुलं गाढ झोपली होती. एक शिवमच्या बाजूला तर दुसरं प्रियाच्या कुशीत. दिवसभराच्या गोंधळानंतर आणि त्या 6 बॅगांच्या फजितीनंतर आता कुठे दोघांना हक्काचा एकांत मिळाला होता. शिवमने कुशीवर वळून प्रियाकडे बघितलं. गजऱ्याचा तोच मंद सुगंध अजूनही तिच्या केसांतून दरवळत होता. त्याने हळूच तिचा हात आपल्या हातात घेतला आणि शिवम अतिशय हळू आवाजात म्हणला, "झोपली असतील तर पाळण्यात टाक त्यांना." प्रिया हसून म्हणाली, "हो, आताच लागलाय दोघांचा डोळा. खूप दमली होती ना आज प्रवासाने. पण पाळण्यात नको. इथंच बरे आहेत माझ्यापाशी." शिव म्हणाला, "बरं झालं. पण खरं सांगू प्रिया, आज हे घर पुन्हा घर वाटतंय ग. 2 महिने हा वाडा फक्त दगड विटांनी भिंती वाटत होता. आणि तुझा तो राग, तो अबोला मला खूप खात होता ग. खरं सांगू प्रिया, खरंच खूप शिक्षा दिलीस ग तू मला." प्रिया त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघत म्हणाली, "राग फक्त माझाच होता का? आबासाहेब इतके वेळेस आले. ते ताट असून पण येत होते. तुम्ही एकदा पण फोन करून मला विचारलं नाहीत आणि आला का नाही? आणि एकदा फोन करायचा, मग काय जात होतं तुमचं? तुम्हाला वाटतलं असेल ना प्रिया विसरेल सगळं, पण या मोगऱ्याच्या सुगंधाने मला रोज तुमची आठवण करून दिली आहे." शिवम तिचा हात थोडा जवळ ओढत आणि तिला जवळ ओढत घेत म्हणाला, "अगं तो पुरुषी अहंकार आड येत होता ना माझ्या. फोन हातात घ्यायचो, तुझा नंबर डायल करायचो, पण पुन्हा वाटायचं की तू अजूनही रागात असशील. पण आज तुला समोर बघितलं आणि वाटलं की आपण उगीच 2 महिने वाया घालवलेत आणि तू फोन उचलत नव्हतीस. तेव्हाच आलो असतो तर बरं झालं असतं ग. तेव्हाच तू माझ्यासोबत पुन्हा माघारी आली असती." प्रिया म्हणाली, "तुम्ही दिलेला तो गजरा, त्यात तुमची माफी लपलेली होती ना, म्हणून मी परत येण्याचा निर्णय घेतला. पण मला माहिती होतं माझा रॉयल शेतकरी शब्दात नाही सांगणार, पण कृतीतून नक्की करून माझं मन जिंकेल हा माझा पूर्ण विश्वास होता तुमच्यावर." शिवमने तिच्या केसांतून हळुवार हात फिरवत म्हणाला, "शब्दांत सांगायला जमत नाही, पण आता मात्र सांगतो प्रिया, तुझ्याशिवाय या शिवमला काहीच अर्थ नाही ग. तू आहेस तर या वाड्याला शोभा आहे आणि माझ्या आयुष्यातला सुगंध पण." असं म्हणून त्यांनी तिला घट्ट मिठी मारली. प्रिया लाजत आणि हळू त्याच्या खांद्यावर डोकं टेकवत म्हणाली, "अहो, मुलं जागी होतील ना? काय आहे तुमचं?" शिवम मुश्किलपणे हसत म्हणला, "होऊ दे ना जागे. त्यांनाही कळू दे ना बाबा आपल्या आईवर किती प्रेम करतात. आणि उद्या सकाळी उठल्या उठल्या आधी त्या हसणाऱ्या खेळण्याची बॅटरी काढणार आहे मी. कारण आपल्या गप्पांमध्ये दुसरं कोणीच नकोय मला. कारण मला आपल्या गप्पांमध्ये दुसरं कोणीच नकोय." दोघेही एकमेकांकडे बघून छान छान हसले. वाड्याच्या त्या शांत रात्रीत मोगऱ्याच्या सुगंधाबरोबर आता प्रेमाचा एक नवीन दरवळ गुंफला होता. तो तिच्या जवळ जाणार तेच ती म्हणाली, "अहो, अहो, काल आईसाहेबांची शपथ घातली होती. आहे का? लक्षात असू द्या. आणि असं लांब राहा बरं तुम्ही माझ्यापासून." आणि तो चिडून म्हणाला, "आईच्या गावात? हे तर माझ्या ध्यानातच नाही ग." आणि तिने त्याला काल ओठांवर ओठ टेकवायच्या टायमिंगला शपथ घातली होती. हेच त्यात गुपित होतं. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जाणून घ्या अशाच नवनवीन कहाणी. आपल्या आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.